श्रीराम समर्थ. आपल्याला समर्थांच्या गोष्टी ज्या माहिती आहेत त्या त्यांच्या तपश्चर्येनंतर पुरश्चरणानंतरच्या माहिती आहेत. तर आपण काही त्यांच्या बालपणीच्या कथा आता ऐकणार आहोत. एकदा म्हणजे रामदास स्वामी नारायण 4-5 वर्षाचा असतील. घरात एकदा खेळता खेळता त्यांच्या हातून पूर्ण दुधाची कासंडी म्हणजे त्यावेळी मातीचे माठ असत आणि ती फुटली. खोलीभर सगळ्यात दूध झालं. म्हणून राणूबाईंनी त्यांना फटका मारायला सुरुवात केली. रडत रडत नारायण दूर जायला लागला. पण आईने त्याला पकडले आणि म्हणाली की सगळं दूध लवणलंस, दुधानं सगळं फोडून टाकलंस, तुझ्या खोड्यांना आता काही सीमा राहिली नाहीये, थांब, तुला अगदी बांधूनच ठेवते. म्हणून नारायण रडत रडत म्हणतो, आई नाही ग, मी नाही फोडलं, विचार तू, दादाला विचार, बाबांना विचार. म्हणून त्याचा एक हात घट्ट पकडून आई रागारागाने दोरी शोधायला लागली. इतक्यात सूर्याजीपंत तिथे आले आणि म्हणतात, काय झालं, का मारतेस त्याला, बघा चिरंजीवांचे प्रताप बघा, सगळं दूध नाहीसं केलं, दुधाण्याचे तुकडे केले. आईने असं उत्तर दिल्यावर पंत म्हणतात, जाऊ दे ग, राम आपल्याला पुष्कळ देईल, त्याला मारून का ते आता परत येणार आहे. आणि म्हणून त्यांनी त्याला जवळ घेतलं. बाळाच्या तोंडाकडे पाहताच राणूबाईंचा सुद्धा राग कुठल्या कुठे पळाला. तिने त्याला कडेवर घेऊन चुंबन घेतलाय, कुरवाळलाय. इतक्यामध्ये वडील बंधू श्रेष्ठ हे शाळेतून आले आणि म्हणतायत की आई, त्या चुलीवरच्या दुधाणेतलं दूध दे ना ग मला. तेव्हा सगळेजण तिकडे पाहतात तर तो चुलीवरती दुधाणी जशीच्या तशी भरलेली होती. म्हणजे लहानपणापासून असा चमत्कार समर्थांच्या जीवनामध्ये होत होता. जय जय रघुवीर समर्थ.